इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास घटक स्वयंपाकघरात जाऊया. अध्ययन निष्पत्ती 3.95.03 3.95.04. श्रीमती सोनाली लक्ष्मण घाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्याद नारूर बिलेवाडी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. हॅलो छोट्या मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज नवीन काहीतरी शिकायला तुम्ही तयार आहात ना? चला तर मग माझ्यासोबत एक नवीन जगाची सफर करूया. आपल्या स्वयंपाकघरामधून नेहमीच असा सुगंध पसरलेला असतो. आपल्याला आवडणारे असे नवीन चमचमीत पदार्थ कुठे तयार होत असतात? बरोबर ओळखलात. आपल्याला आवडणारे नवीन पदार्थ स्वयंपाकघरात तयार होत असतात. चला तर मग आज आपण सफर करूया आपल्या स्वयंपाकघराची. पहा बरं इकडे, हे आहे आपलं स्वयंपाकघर. यामध्ये तुम्हाला कोणती कोणती भांडी दिसत आहेत? या सगळ्यांचा भांड्यांचा वापर करून आपण स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक बनवत असतो. पहा बरं, या चित्रामधील आजी काय करत आहेत? बरोबर ओळखलात. चित्रामधील आजी पुऱ्या बनवत आहेत. पुऱ्या तळल्या जात आहेत. कशावर बनवत आहे? आजी पुऱ्या चुलीवर बनवत आहे. ह्याला म्हणायचं चूल. आणि ह्या पुऱ्या तळल्या जातात. पहा बरं, आजी पुऱ्या कशा बनवते, कशा तळते, ही क्रिया आपली आई पण करत असते. बघितलात ना तुम्ही? खूप छान. अशा पद्धतीने पुऱ्या तळल्या जातात. आता ह्या चित्रामधील काकू पहा. चित्रातील काकी काय करत आहेत? बरोबर ओळखलात. चित्रामधील काकी पोळी भाजत आहे. हे बघा, आपली आई अशा पद्धतीने पोळी बनवते. अशा पद्धतीने तव्यावर ती पोळी भाजली जाते. माहितीये ना सगळ्यांना? ठीक आहे. इथे बघा, अरे ही दीदी काय बनवत आहे? बरोबर, ही भाजी शिजवत आहे. बघूया दीदी कशा पद्धतीने काम करते. अशा पद्धतीने भाजी शिजवली जाते. बघा, आता पुढे जाऊया. अजून एक काकू दिसत आहेत. या चित्रातील काकू काय करत आहेत? त्या पण एक पदार्थ बनवत आहेत. पाहूया. चित्रामधील काकी आमटी उकळवत आहेत. आपल्याही स्वयंपाकघरात अशा पद्धतीनेच पदार्थ बनवले जातात. तळणे, भाजणे, शिजवणे, उकळणे अशा क्रिया करून स्वयंपाकघरामध्ये चमचमीत पदार्थ बनतात. आता सांगा पाहू, काही अन्न पदार्थ बनवताना उष्णता का दिली जाते? थोडासा विचार करा. बरोबर ओळखलात. अन्न पदार्थ शिजवण्यासाठी, भाजण्यासाठी, उकळण्यासाठी किंवा तळण्यासाठी त्यांना आपण उष्णता देत असतो. अरे हे अन्न पदार्थ बनतात तरी कसे? माहिती आहे का तुम्हाला? हे अन्न पदार्थ बनवण्यासाठी, हे सगळे चमचमीत अन्न पदार्थ बनवण्यासाठी आपण बाजारातून डाळ आणत असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतात. तांदूळ आणत असतो. हे वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ असतात. गहू आणत असतो. माहिती आहेत ना तुम्हाला? तर असे हे पदार्थ, असं सामान आणायचं आणि त्यापासून आपल्याला आवडणारे चमचमीत पदार्थ आपण बनवत असतो. आपण आपल्या आहारामध्ये भाज्या वापरतो. बाजारातून अशा प्रकारच्या विविध भाज्या आणतो. बघा, कोणत्या भाज्या ओळखीच्या दिसत आहेत तुम्हाला? ठीक आहे. तसंच आपण फळे खात असतो. तुम्हाला आवडणारी सगळी फळं इथे दिसत आहेत. ही फळं पण आपण आपल्या आहारामध्ये वापरत असतो. आणि अशा पद्धतीने आपण असा पूरक, पोषक आहार घेत असतो. आता बघा, अरे ही तर अंडी आहेत. तुम्हाला आवडतात ना अंडी? आपल्या आहारामध्ये अंडी असतात. त्याचबरोबर मांस असतं आणि मासेही असतात. बघा, हे समुद्रातले मासे आहेत.
हे अशा प्रकारचे मासे पण आपण आपल्या आहारामध्ये खातो. तुम्ही हे सगळे पदार्थ आवडीने खाता की नाही मला सांगायचं. पण प्रश्न पण पडतो तुम्हाला, अरे बरेचसे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी उष्णता का द्यावी लागते? कशाला देत असतील ही लोक उष्णता? का ते गॅस वापरत असतील? या ठिकाणी बघा, पुऱ्या तळल्या जातात उष्णता देऊन. ह्या आपण तेलामध्ये तळतो. त्यानंतर भजी पण आहेत. भजी पण तेलामध्ये तळून बनवली जातात. त्यानंतर पुढे बघा, तुम्हाला आवडणारे हे मोदक. मोदक काय करतात? उकडतात. त्यानंतर इडली आहेत, ही पण उकडूनच बनवली जातात. पुढे बघा, अरे हे तर आई आपल्याला बळजबरी खायला लावते की नाही. ही आहे पोळी. ही पोळी आहे किंवा चपाती म्हणतात, हिला भाजावी लागते. भाकरी सुद्धा भाजूनच बनवली जाते. का द्यायची उष्णता आपण ह्याला? विचार करा. बरोबर, त्यामुळे ते पचायला हलके होतात, ते अधिक खमंग आणि रुचकर लागतात. म्हणून आपण अन्नपदार्थांना उष्णता देत असतो. काही अन्नपदार्थ आपण न शिजवता पण खातो. बघा बरं, हा दादा केळ खात आहे. तुम्हीही केळ खाता की नाही? असं या ठिकाणी कलिंगड खाताना दीदी दाखवली आहे. अशा प्रकारची फळं आपण न शिजवता खातो. बघा टोमॅटो, टोमॅटोची आपण कोशिंबीर करतो. काकडीची पण कोशिंबीर करून खात असतो. त्याचबरोबर केळ्याचं शिकरणही आपण बनवत असतो. तुम्हाला हे पदार्थ आवडतात की नाही? पुढे पहा, एक गंमत करायची. एक घ्यायचा तळलेला पापड आणि घ्यायचा भाजलेला पापड. ह्या दोघांच्या चवीमध्ये काय फरक आहे अनुभवायचा. तुम्हाला आवडणारे दाणे, या ठिकाणी कच्चे शेंगदाणे आणि या ठिकाणी आहेत भाजलेले शेंगदाणे. तुम्हाला कोणते शेंगदाणे खायला आवडतात मला नक्की सांगायचं. हे आहेत कच्चे बटाटे, परंतु हे आहेत इकडे उकडलेले बटाटे. ह्या दोघांच्या चवीमधला फरक मला सांगायचा. अशा पद्धतीने आपण आज स्वयंपाकघराची छोटीशी सफर केली. तुम्ही एक काम करायचं, घरी जायचं आणि एक स्वाध्याय सोडवायचा. बघा, तुमच्या घरात कोणकोणते अन्नपदार्थ बनवतात त्याची यादी करायची. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.